नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत. पाहूया देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी. तैवानच्या मंत्रिमंडळानं गुरुवारी नवीन अमेरिकेच्या कर आकारणीच्या परिणामांपासून सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी $12.6 अब्ज पर्यंतच्या नियोजित विशेष बजेटची घोषणा केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर रशियासोबतचं युद्ध मुद्दाम ताणल्याचा आणि शांतता वार्ता अयशस्वी केल्याचा आरोप केलाय. क्रिमियावर रशियाचा कब्जा अमान्य असल्याचं झेलेन्स्की यांचं म्हणणं होतं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं आणखी एक कठोर पाऊल उचलले. त्यांनी पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक सुरू केलाय. भारतानं पाकिस्तान सरकारच्या सोशल अकाउंटवर बंदी घातली आहे. बुधवारी संध्याकाळी झालेल्या CCS बैठकीत भारतानं यापूर्वी 5 मोठे निर्णय घेतले होते. यामध्ये अटारी सीमा बंद करणे देखील समाविष्ट होते. आता भारताने सोशल मीडियाबाबत मोठी कारवाई केली आहे. युक्रेनची राजधानी कीव्हवर रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात 2 जण ठार तर 54 जण जखमी झालेत. जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. रशियाकडून केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे कीव्ह शहरात ठिकठिकाणी आगी लागल्यात. त्यामुळे निवासी इमारतींचं नुकसान झालं असून त्यांच्या ढिगाऱ्याखाली लोक अडकले असल्याची भीती युक्रेनच्या प्रसार माध्यमांनी व्यक्त केली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज नवी दिल्ली इथं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संध्याकाळी 6 वाजता ही बैठक संसद भवनात झाल्याचं सूत्रांनी सांगितलं असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकीत माहिती दिली. या हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात सरकारनं योजलेल्या उपायांबद्दल त्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती दिली आहे. भारतीय लष्करानं जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुप सोबत पुंछमधील लसाना वनक्षेत्रात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संयुक्त शोधमोहीम सुरू केली आहे. ग्वाटेमाला पोलिसांनी बुधवारी एका उपमंत्र्याला ताब्यात घेतलंय, ज्यानं अध्यक्ष बर्नार्डो अरेव्होला यांच्याशी सत्ता संघर्षाच्या केंद्रस्थानी असलेल्या एका वरिष्ठ सरकारी वकिलाविरुद्ध निदर्शने केली होती. त्यामुळे ग्वाटेमालाच्या उपमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने कराची किनाऱ्यावरून त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रात जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या नियोजित चाचणीबाबत अधिसूचना जारी केली, असे सूत्रांनी सांगितले. न्यूयॉर्कमधील US कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेडमध्ये ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ धोरणाला स्थगिती देण्यासाठी 1 डझन राज्यांनी खटला दाखल केलाय, कारण ते बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेत अराजकता निर्माण झाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेले धोरण कायदेशीर अधिकाराच्या योग्य वापरापेक्षा त्यांच्या इच्छेनुसार आहे, असं खटल्यात म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील बॉम्बे प्रदर्शन केंद्रात इंडिया स्टील 2025 या देशातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय इस्पात कार्यक्रमाचं उद्घाटन केलं असून त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कार्यक्रमाला संबोधित केलं. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी 2025-26 साठी शून्य गोवर रुबेला प्रकरणी मोहीम सुरू केली आहे आणि IEC साहित्य प्रकाशित केले. जानेवारी 2025 पासून मार्च 2025 पर्यंत देशातील 322 जिल्ह्यांमध्ये गोवरचे 0 रुग्ण आढळले आहेत, तर 487 जिल्ह्यांमध्ये रुबेलाचा एकही रुग्ण आढळला नाही, असे यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा म्हणाले. देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी कारवाई मानली जात असून यात छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील 20,000 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. त्यांनी बिजापूर जिल्ह्यातील कॅरागुट्टा जंगल भागात सुमारे 1,000 नक्षलवाद्यांना घेरलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही कारवाई सुमारे 48 तास सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मधुबनी इथं राष्ट्रीय पंचायती राज दिन कार्यक्रमात सहभागी झाले असून पंतप्रधानांनी 13,480 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलंय. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघानं आयोजित केलेल्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 7 पदकं जिंकत 3रं स्थान पटकावलंय. यात 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 1 कांस्य पदकाचा समावेश आहे. इंडियन इंटेलिजन्स ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीनं काल पुणे फिडे महिला ग्रँडमास्टर प्री स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. हम्पीनं बुल्गारियाच्या आंतरराष्ट्रीय मास्टर नरग्युल सलीमोवा विरुद्ध सफेद मोहरे घेऊन अंतिम राऊंडमध्ये 9 पैकी 7 अंकी विजय मिळवलाय.
या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 15 मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.